नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए प्रथम वर्षाच्या भारतीय अर्थव्यवस्था या पेपरमध्ये आज आपण भारतीय लोकसंख्या इंडियन पॉप्युलेशन हा भाग आपण बघणार आहोत. आपल्याला माहीत आहे की कुठल्याही देशाची लोकसंख्या व त्या लोकसंख्येची विविध वैशिष्ट्ये हा अतिशय एक महत्त्वाचा भाग असतो, कारण लोकसंख्या हे साध्य आहे व साधन आहे. कारण ज्या देशातली लोकसंख्या ज्या ज्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये लोकसंख्या ही अतिशय महत्त्वाचा भूमिका बजावत असते. कारण जर आपल्या देशात कुशल मनुष्यबळ असेल, साक्षर मनुष्यबळ असेल तर आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढतो. या उलट जर आपलं मनुष्यबळ हे साक्षर नसेल, अकुशल असेल तर आपण आर्थिक विकासात मागे पडतो. कारण आपल्या जे काही उत्पादनाचे 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल व संयोजक, यापैकी 2 घटक लोकसंख्या या घटकाशी निगडीत आहेत. ते म्हणजे श्रमिक वर्ग. तर श्रमिकांचा पुरवठा हा देशाच्या लोकसंख्येमधून होत असतो. मग ते श्रमिक कुशल असतील, अकुशल असतील, कसे पण असतील, परंतु श्रमिकांचा पुरवठा हा त्या देशातील लोकसंख्येत होत असतो, लोकसंख्येवर अवलंबून असतो. तसेच संयोजकांचा पुरवठासुद्धा लोकसंख्येमधून होत असतो. म्हणजेच श्रमिक वर्ग व संयोजक वर्ग हे 2 उत्पादन घटक लोकसंख्येशी निगडीत आहेत. आपण जर पाहिलं तर एका साईडला मनुष्य किंवा समाज उत्पादनही करत असतो व दुसऱ्या बाजूला तो ग्राहक या नात्याने उपभोक्ताही असतो. म्हणजेच कोणत्याही देशाच्या लोकसंख्येची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची असते. मग या लोकसंख्येची वैशिष्ट्ये, त्यांचं साक्षरता, आयुर्मान, शिक्षण अशा अनेक बाबींचा विचार करून आपल्याला त्या देशाच्या लोकसंख्या वाढीसाठी आपल्याला एक धोरण ठरवता येतं. आपल्याला माहीत आहे की भारत हा विकसनशील देश आहे, कारण भारताची लोकसंख्या ही खूप भरमसाठ आहे व आर्थिक विकासाच्या वेगापेक्षा लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त आहे. म्हणून आपण विकासाकडे वाटचाल करत आहोत. आपली वाटचाल ही विकसनशील आपण अवस्थेमध्ये आहोत व आपली वाटचाल ही आर्थिक विकासाकडे सुरू आहे. यात लोकसंख्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण जर पाहिलं तर जगातील सर्वच जे काही आपण तिसरं जग म्हणतो त्यातील राष्ट्रांना लोकसंख्या वाढीची समस्या भेडसावत आहे. भारत असेल, आशियाई देश असतील, आफ्रिका असेल, या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा आकारमान तर मोठे आहेच, पण वेगही वाढत आहे. आपण जर पाहिलं तर भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग खूप जास्त आहे. जगामध्ये आपण पाहिलं तर भारताचा 2रा क्रमांक लागतो, चीनचा प्रथम क्रमांक व भारताचा लोकसंख्येत 2रा क्रमांक लागतो. आपण जर पाहिलं तर जगाच्या एकूण भूमीपैकी फक्त 2.4% भूमी भारताच्या वाट्याला आली आहे, परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 16% लोकसंख्या ही भारतामध्ये राहते किंवा भारताच्या वाट्याला आली आहे. म्हणजेच आपल्याला फार मोठी लोकसंख्येचा भार आपल्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे. आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण आर्थिक नियोजनाचा मार्ग स्वीकारला व आपण विविध पंचवार्षिक योजना राबवून आपल्या कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र व सेवा क्षेत्राचा विकास घडवून आणला. परंतु आपल्या या आर्थिक विकासाची फळे या वाढत्या लोकसंख्येने खाऊन टाकली. लोकसंख्या वाढल्यामुळे दरडोई उत्पन्नात फारशी वाढ झाली नाही. परिणामी लोकांचे जीवनमान फारसे उंचावले नाही. आपण जर पाहिलं तर 1991 साली भारताची लोकसंख्या ही 84,39,39,461 एवढी होती. पुढे 2001 मध्ये ती 102,70,00,000 एवढी झाली. तर 2011च्या आकड्यानुसार तिने 121 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आपण जर पाहिलं तर आपण ह्या लोकसंख्या वाढीचे आपण 3 टप्पे करू शकतो. पहिला टप्पा म्हणजे 1891 ते 1921. या काळामध्ये आपली लोकसंख्या वाढ ही अतिशय मंद गतीने होते. नगण्य अशी लोकसंख्या वाढ होती, कारण या काळात इन्फ्लुएन्झा, देवी, कॉलरा, पटकी अशा साथीमुळे फार मोठ्या लोक दगावत होते. परिणामी आपली लोकसंख्या ही काहीशी स्थिर स्वरूपाची होती. लोकसंख्या वाढीचा 2रा टप्पा म्हणजे 1921 ते 1951. या कालखंडात भारताची लोकसंख्या सुमारे 25.1 कोटीवरून ती 36.1 कोटी एवढी झाली. म्हणजेच 25 कोटीवरून 36 कोटी एवढी भारताची लोकसंख्या झाली.
या काळात साधारणतः दरवर्षी 1.22% एवढा लोकसंख्या वाढीचा दर होता. या काळात लोकसंख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मृत्यूदरात झालेली घट. या काळात भारताचा मृत्यूदर हा 49 वरून 27 एवढा कमी झाला. याच काळात वैद्यकीय क्षेत्रात विविध शोध लागले. परिणामी प्लेग, कॉलरा, देवी यासारखे साथीचे रोग नियंत्रणात आले. दुष्काळाचंही काही प्रमाणात नियंत्रण करण्यात आलं. परिणामी लोकसंख्या वाढ कमी झाली. लोकसंख्या वाढ झाली, परंतु तिचा वेग काहीसा मध्यम स्वरूपाचा होता असं आपल्याला म्हणता येईल. लोकसंख्या वाढीचा तिसरा टप्पा म्हणजे 1951 ते 1981 हा कालखंड होय. या काळामध्ये 1951ला भारताची लोकसंख्या 36.1 कोटी होती. ती 1981ला 68.5 कोटी एवढी झाली. या काळात लोकसंख्या वाढीचा वेगही 2.14% एवढा होता. म्हणजेच 36 कोटीवरून ती 68 कोटी एवढी लोकसंख्या झाली. या काळात जन्मदर आणखी कमी होत गेला. जन्मदर हा 40हून 37वर आला, परंतु मृत्यूदर मात्र दर हजारी 15 एवढा कमी झाला. परिणामी लोकसंख्येच्या विस्फोटाच्या उंबरठ्या भारत उभी टाकला. लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली. लोकसंख्या वाढीचा चौथा टप्पा म्हणजे 1981 ते 2001 होय. या काळात भारताची लोकसंख्या 68 कोटीवरून 102 कोटी एवढी झाली. या काळात आपण जर पाहिलं तर भारतीय जी लोकसंख्या आहे तिच्या वाढीचा दर 2.05% एवढा होता. आपण जर पाहिलं तर भारताची लोकसंख्या आपल्याला सातत्याने वाढत गेल्याची दिसते. ही लोकसंख्या वाढण्याची काही मुख्य कारणे म्हणजे जन्मदर. जन्मदर म्हणजे दर हजार लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण होय. आपल्याला माहीत आहे की आपला जन्मदर हा पूर्वीपासून जास्त आहे. तसेच आपण जर पाहिलं तर आपल्याकडं जन्मदरात घट झाली आहे, परंतु ती फारशी झालेली नाही. उदाहरणार्थ 1951 ते 1960 या दशकामध्ये जन्मदर दर हजारी 40 एवढा होता. तो 1961 ते 1970 ह्या दशकात 41.2 एवढा झाला. पुढे 1971 ते 1981 या दशकात तो 37.2 एवढा आला. 2001 या काळात तो 26.1%वर आला. तर 2011 तो 20.9 एवढा झाला. म्हणजेच आपल्या भारतामध्ये जन्मदर घट झाली आहे, परंतु आजही जन्मदर हा खूप जास्त आहे. परिणामी नवीन जी काही बालकं जन्माला येतात ते प्रमाण खूप जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढ होत आहे. दुसरं कारण म्हणजे मृत्यूदरात झालेली लक्षणीय घट. मृत्यूदर म्हणजे दर हजार लोकसंख्येमागे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचे प्रमाण. म्हणजेच 1000 लोकांमागे किती माणसं मृत्युमुखी पडतात याला आपण मृत्यूदर असं म्हणतो. हा दर हजारी मोजला जातो. भारतामध्ये पूर्वी जन्मदर मृत्यूदर दोन्ही सारखा होता, परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतामध्ये वैद्यकीय सुधारणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या. दवाखान्यांची सोय, प्राथमिक आरोग्य केंद्रांची सोय, नवीन लसींचा शोध लागला, नवीन औषधांचा शोध लागला. देवी, कॉलरा, पटकी, कावीळ या सगळे रोग नियंत्रणात आले. परिणामी आपला जो काही मृत्यूदर होता तो झपाट्याने कमी होत गेला. तसेच या काळात जी काही दुष्काळ होते आपल्या भारतामध्ये त्याचंसुद्धा बऱ्यापैकी आपण नियंत्रण मिळवलं. परिणामी उपासमारीने मरणाचे प्रमाण खूप कमी झालं. म्हणजेच आजारामुळे व उपासमारीमुळे मरणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळे आपल्याकडे सातत्याने मृत्यूदरात घट होताना दिसते आपल्याला. आपण जर पाहिलं तर 1941 ते 1950 या दशकामध्ये भारताचा मृत्यूदर हा 27.4 एवढा होता. 1951 ते 1960 या दशकात तो 18.0 एवढा झाला. 1961 ते 1970 या काळात तो 19.2 झाला. पुढे 1971 ते 1980 या दशकात तो 15वरती आला. पुढे तो 1980 ते 90 दशकामध्ये 11.1 एवढा झाला. 2001 मध्ये तो 8.7% होता. तर अगदी अलीकडे 2011च्या जनगणनेनुसार तो 7.4 एवढा झाला. म्हणजेच मृत्यूदर आपला हा सातत्याने कमी होत गेलेला दिसतो.
जन्मदरात लक्षणीय घट झाली, परंतु त्या प्रमाणात मृत्यूदरात लक्षणीय घट झाली, परंतु त्या तुलनेत जन्मदर फारसा कमी झाला नाही. परिणामी आपली लोकसंख्या वाढत गेलेली आहे दिसते आपल्याला. तसेच आपल्याला माहीत आहे की लोकसंख्या वाढीचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या सांगितलं भीषण दारिद्र्य. कारण आपल्याला माहीत आहे की दारिद्र्य हा लोकसंख्या वाढीचा परिणाम आहे व ते कारणही आहे. भारतामध्ये आजही सुमारे 36 ते 37% लोक हे दारिद्र्याखाली जीवन जगत आहेत, गरिबीत जीवन जगत आहेत. त्यामुळे या लोकांना जीवनाचे कोणतंही साधन यांच्याकडे उपलब्ध नाही, साधनांचा अभाव आहे, ह्यांचं उत्पन्न अत्यल्प आहे. त्यामुळे मोलमजुरी करून हे कुटुंब जगतात. अशा परिस्थितीमध्ये लोकांना असं वाटतं की आपल्याला जर जास्ती मुलं आपण जन्माला घातली तर आपल्याकडं जास्ती हात काम करतील, आपली कमाई जास्त होईल. जेवढी मुलं जास्त तेवढे जास्ती काम करतील व उत्पन्न वाढेल. परिणामी आपल्याकडं दारिद्र्यामुळं लोकसंख्या वाढ होत गेली आहे. लोकांचं जे प्रजोत्पादन आहे ते अधिक आहे. तसेच चौथा मुद्दा म्हणजे बालमृत्यूचं अधिक प्रमाण. भारतामध्ये बालमृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. अलीकडील काळात यात सुधारणा झाली असली तरीही जगातील विकसित देशांची तुलना करता भारतात बालमृत्यूचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे जास्त मुलं झाली तर त्यापैकी काही जगतील किंवा काही मुलं मृत्युमुखी पडतील व काहीच जगतील अशी लोकांची धारणा असल्यामुळे लोक जास्त मुलं जन्माला घालतात. तसेच भारताच्या पाचवा मुद्दा असा आहे की चुकीच्या समजुती व रूढी परंपरा. भारतामध्ये मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो किंवा मुलगा झाला तर मोक्षप्राप्ती होते, आपला वंश टिकून राहतो असा समज आहे. मुले ही देवाची देणगी आहेत असाही समज आहे. त्यामुळे जितकी मुले होतील तितकी देवाची कृपा असंही मानलं जातं. परिणामी लोकसंख्या आपली वाढत गेली दिसते. सहावा मुद्दा असा आहे की लहान वयात विवाह किंवा लवकर विवाह करण्याची प्रथा. भारतामध्ये विवाह हा एक संस्कार असल्यामुळे व ती सामाजिक व धार्मिक परंपरा असल्यामुळे पटकन विवाह करण्यात येतो. अलीकडे कायद्यानं विवाहाचं वय ठरवलेलं आहे की मुलीचं वय व मुलाचं वय किती असावं हे निश्चित केलं आहे. तरीसुद्धा ग्रामीण भागामध्ये पटकन विवाह करण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुलं जन्माला घालण्याचा काळ वाढतो व लोकसंख्येमध्ये मोठी वाढ होते. कायद्यानं मुलीचं वय 18 वर्ष व मुलाचं वय 21 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे. परंतु आजही भारतामध्ये कमी वयात विवाह करण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे लोकसंख्येत जास्त वाढ होते. सातवा मुद्दा असा आहे की भारताचं उष्णकटिबंधीय हवामान. उष्णकटिबंधीय हवामानामुळे मुली लवकर वयात येतात. परिणामी त्यांचे लग्न लवकर केले जातात. परिणामी त्यांना मुलं जन्म घालण्यास अधिक कालावधी मिळतो व त्यामुळं लोकसंख्या वाढ घडून येते. तसेच आठवा मुद्दा असा आहे की कुटुंब नियोजनाच्या ज्या काही सरकारने योजना राबवल्या त्याला लोकांनी अल्प प्रतिसाद दिला. सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी अनेक योजना राबवल्या, कुटुंब कल्याण कार्यक्रम, कुटुंब नियोजन कार्यक्रम, परंतु याला लोकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही किंवा भीती, चुकीच्या समजुती यामुळे याचा लोकांनी सहज स्वीकार केला नाही. परिणामी सुद्धा आपल्याकडे लोकसंख्या वाढत गेली दिसते. नववा मुद्दा असा आहे की भारतामध्ये फाळणीनंतर मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचं आगमन झालं. आपल्याला माहीत आहे की 1947ला देशाची फाळणी झाली व त्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर हिंदू निर्वासित भारतामध्ये आले. पुढे 1971ला बांगलादेश निर्मित झाली, त्यावेळीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात हिंदू निर्वासित भारतामध्ये आले. परिणामी पाकिस्तान व बांगलादेश या ठिकाणी जे काही निर्वासित भारतामध्ये आले त्यामुळे सुद्धा आपल्या लोकसंख्येत भर पडताना दिसते. 10वा मुद्दा असा आहे की दुष्काळाची तीव्रता कमी झालेली आहे. आपल्याला माहीत आहे की नियोजनपूर्व काळात ब्रिटिश काळात अनेक धरणे भारतात बांधण्यात आली. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुद्धा भारतामध्ये अनेक सिंचन प्रकल्प, धरणे बांधण्यात आली. पुढे 1960 किंवा पुढे 65-66ला हरित क्रांती घडली. परिणामी देशात अन्नधान्य उत्पादन मोठी वाढ झाली, सिंचनात वाढ झाली व याचा परिणाम आपल्या देशामध्ये दुष्काळाचं निर्मूलन झालं किंवा दुष्काळाची तीव्रता खूप कमी झाली. सिंचनाच्या सोयी वाढल्या, हरित क्रांती घडून आली, रासायनिक खतांचा वापर, रासायनिक कीटकनाशकांचा वापर, अधिक उत्पादन देणाऱ्या हायब्रिड व्हरायटी. परिणामी देशामध्ये विपुल प्रमाणात अन्नधान्याची उपलब्ध झाली. परिणामी दुष्काळात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी होत गेलं. ह्या सर्व कारणामुळे आपली लोकसंख्या ही सातत्यानं
वाढत गेलेली दिसते. आणि परिणामी आपल्या लोकसंख्येचं वाढीचा वेगसुद्धा अधिक आहे व लोकसंख्येचे आकारमानही अधिक आहे. अलीकडील काळात वाढती साक्षरता, सरकारच्या विविध योजना, केंद्र सरकार, राज्य सरकारचे विविध कार्यक्रम, लोकांमध्ये होत असलेली जागृती, आर्थिक विकास याचा परिणाम लोकसंख्या वाढ ही कमी कमी होत आहे. परंतु विकसित देशांची तुलना करता आजही आपल्या लोकसंख्या वाढीचा वेग हा अधिक आहे. आपण पुढील लेक्चरमध्ये भारतीय लोकसंख्येची रचना आपण बघणार आहोत किंवा वैशिष्ट्ये बघणार आहोत. धन्यवाद.